तर जगभरात मदर्स डे सगळीकडे अगदी खूप उत्साहात साजरा केला जातो सर. तर तुमचंही तुमच्या आईवर जीवापाड प्रेम होतं, तर या मदर्स डे विषयी तुमचं मत काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम आमच्या अर्चना समूहामार्फत सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आई या विषयावर जर बोलायचं झालं तर माझं असं म्हणणं आहे की आई ही आपल्या कुटुंबातील एक प्रेरणास्थान असतं. तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सांभाळून घेण्याची ताकद तिच्यामध्ये असते. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आईविना आपलं घरच अधुरं असतं. तेव्हा आता तुम्ही म्हणला की आताच्या कलियुगामध्ये सर्व मुलं आपल्या आईंना वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. पण त्या विषयावर, त्या प्रश्नावर माझं उत्तर एवढंच असेल, चुकीची वाटते. कारण आईच्या आशीर्वादानं, आईच्या प्रेरणेनं, आईच्या मार्गदर्शनानं आपला मुलगा असू दे, मुलगी असू दे किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य असू दे, हा आईच्या प्रेरणेनं किंवा आशीर्वादानं किंवा मार्गदर्शनाशिवाय तो घडूच शकत नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं आत्ताच्या मुलांनी आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये न ठेवता आपल्या आईला आईचं मार्गदर्शन असू दे, आईचा आशीर्वाद असू दे, आईची प्रेरणा असू दे, ह्या सर्व गोष्टी आपल्याबरोबर, आपण जसं म्हणतो की आपल्या आईची शिदोरी आपल्याबरोबर घेऊन जरी मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये जर वाटचाल केली तर नक्कीच ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे किंवा कुटुंबातील सदस्य असू दे, तो आयुष्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं जर ज्वलंत उदाहरण जर म्हणायचं ठरलं तर मी आज इथे तुमच्यासमोर आहेच. कारण माझी आई जरी ह्या जगामध्ये जरी नसली तर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये जेवढा कालखंड मिळाला, त्या कालखंडामधील माझ्या आईचा आशीर्वाद असेल, आईची प्रेरणा असेल किंवा आईचं मार्गदर्शन असेल, त्या मार्गदर्शनावरून वाटचाल करत मी आज माझ्या आयुष्यामध्ये अर्चना मल्टीपर्पज हॉल असेल, अर्चना ग्रामीण विकसित सहकारी पतसंस्था असेल किंवा अर्चना समूहामार्फत राजेंद्र दिवशी स्कूल असेल, असा एवढा प्रचंड अर्चना समूह मी मोठा उभा करू शकलो. ते फक्त आणि फक्त आईच्या प्रेरणेनं आणि आईच्या आशीर्वादानं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर असं मला सर्वांना विनंती करायची आहे, सर्वांनीच असं आपल्या आईचं आदर करून, आपल्या आईचं मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं, एवढीच मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद व पुन्हा एकदा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.